नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? सगळ्यात आधी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मी अमृता आपल्यासाठी एक मस्त अशी भन्नाट रेसिपी घेऊन आली आहे. स्वीट कॉर्न कटलेट मस्त असे क्रिस्पी लागतात. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण साहित्य पाहूया. येथे मी उकडलेले मक्याचे दाणे घेतलेले आहेत आणि मिक्सरला बारीक केले आहेत. त्याचप्रमाणे 3 असे मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. उकडलेला मटार आहे, कॉर्नफ्लॉवर आहे, चीज क्यूब आहेत, मीठ आहे, कांदा आहे बारीक चिरलेला, कोथिंबीर आहे, लाल तिखट, हळद, जिऱ्याची पूड, मिरपूड आणि आलं लसूण मिरचीचा ठेचा. सर्वात आधी एक बाऊल घेऊया आणि बाऊलमध्ये आपण जे उकडून घेतलेले बटाटे आहे ते घ्यायचे आहेत आणि एका स्मॅशरच्या साहाय्याने चांगले कुचकरून घ्यायचे आहेत किंवा स्मॅश करून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवं असतं तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता. तसेच आपण जो उकडलेला मटार घेतलेला आहे तो सुद्धा त्याच्यामध्ये हलकासा क्रश करून घ्यायचा आहे. मटार आपल्याला जास्त बारीक करायचा नाही आहे, कारण की अख्खा मटार खायला छान लागतो. तर बटाटा आणि मटार आपण थोडासा क्रश करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये जे आपण मक्याचे दाणे शिजवून बारीक केले होते ते संपूर्ण टाकून घ्यायचे आहेत. आता आपण इतर जिन्नस टाकून घेऊया. सगळ्यात आधी बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. त्याच्यानंतर आपण जो मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे, आलं लसूण मिरची वाटून घेतली आहे, तसेच लाल तिखट टाकायचं आहे. आता हळद टाकून घेत आहे. भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे. आता काळी मिरी आहे. काळी मिरीची पूडसुद्धा ही घरी बनवलेली आहे. तसेच चवीपुरतं आपण येथे मीठ टाकणार आहोत. मीठ तुमच्या अंदाजाने तुम्ही टाकायचं आहे आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यामध्ये टाकायची आहे. आता हे सर्व जिन्नस आपण एकजीव करून घ्यायचे आहेत. हे सगळं एकत्र करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण चीज क्यूब अशा किसणीने किसून टाकायच्या आहेत. येथे मी साधं चीज वापरलेलं आहे. तुम्ही मोझरेला चीज वापरलं तरीसुद्धा चालणार आहे. आता कॉर्नफ्लॉवर 2 चमचे मी घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर मी टाकत आहे आणि हे मिश्रण आता आपण हाताच्या साहाय्याने चांगलं एकजीव करून घ्यायचे आहे. कॉर्नफ्लॉवर तुम्हाला लागेल तसं तुम्ही येथे टाकायचं आहे. तुम्हाला जर मिश्रण पातळ वाटलं तर अजून कॉर्नफ्लॉवर तुम्ही टाकू शकता. हे बघा, आपलं मिश्रण मस्त असं एकजीव झालेलं आहे. आता आपण ह्याचे कटलेट तयार करणार आहोत. मी येथे मैदा घेतलेला आहे 2.5 चमचे. त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत, कारण की आपण हा कटलेट त्याच्यामध्ये घोळवून घेणार आहोत, म्हणून मैद्याचा घोळ करत आहोत. तुम्ही याच्याऐवजी कॉर्नफ्लॉवरसुद्धा वापरू शकता. थोडं थोडं पाणी टाकून येथे मी मैद्याचा घोळ तयार करून घेत आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, खूप पातळ असं केलेलं आहे. आता येथे मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत. तुम्हाला कुठल्या शेपमध्ये कटलेट बनवायचं आहे त्याच्यासाठी एक गोळा करून घ्यायचा आहे आणि त्या शेपमध्ये करून घ्यायचा आहे. मी अशा पद्धतीने लांबट आकाराचे कटलेट बनवणार आहे. सर्वप्रथम कटलेटला आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपण जे मैद्याचं पाणी किंवा मैद्याचा घोळ बनवला आहे त्याच्यामध्ये कटलेट संपूर्ण बुडवून घ्यायचा आहे आणि जे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने घोळवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने कटलेट तुम्ही करून घ्यायचे आहे. आणि हे जे कटलेट आहे तुम्ही असे बनवून आदल्या दिवशी फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला तळायचे आहेत तेव्हा तुम्ही तळू शकता. येथे मी कटलेट तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे
आणि बाकीचे कटलेटसुद्धा तयार करून घेतले आहेत. आता तेल गरम झालेलं आहे. आपण कटलेट तळून घेणार आहोत. एका वेळी भरपूर सारे कटलेट तेलामध्ये टाकायचे नाहीत. अगदी 2-3 कटलेट टाकून घ्यायचे आहेत आणि मध्यम आचेवरती हे कटलेट चांगले तळून घ्यायचे आहेत. तेलामध्ये कटलेट टाकल्या लगेच त्यांना झारा लावायचा नाही. कढईने फक्त अशा पद्धतीने तेल उडवत राहायचं आहे, कारण की ते कटलेट फुटू शकतात. म्हणून थोडे सेट होईपर्यंत त्यांना लगेच झारा लावायचा नाही. एकदा कटलेट सेट झाले की मग तुम्ही ते चांगल्या पद्धतीने तळू शकता. अशा पद्धतीने तेल उडवत आपण कटलेट तळून घेणार आहोत. गॅसची फ्लेम हाय करायची नाही किंवा जास्त लो करायची नाही. मध्यम आचेवरती सोनेरी रंग होईपर्यंत कटलेट आपण तळून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता आपले कटलेट हे मस्त असे सोनेरी रंगावर तळत आलेले आहेत. एकसुद्धा कटलेट फुटलेला नाही आहे. त्या शेपमध्ये व्यवस्थित तळलेले आहेत आणि रंगही सुरेख आलेला आहे. नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे संक्रांत. मस्त आपण हळदी कुंकू करतो. हळदी कुंकाला बायकांना तुम्हाला स्नॅक म्हणून देण्यासाठी हा पदार्थ खूप छान आहे. आदल्या दिवशी तुम्ही असे कटलेट तयार करून ठेवू शकता आणि कार्यक्रमाच्या आधी सहज गरमागरम तळून त्यांना खायला देऊ शकता. आपण जी सिरीज चालू केली आहे वर्किंग वुमेनसाठी फास्ट रेसिपी, त्यांच्यासाठी हा ऑप्शन खूप म्हणजे खूप छान आहे. तुम्ही पण असे कटलेट करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे झाले आहे ते. वाह, मस्त! पहा किती सुरेख टेक्स्चर आलेलं आहे आणि मऊसूत झालेलं आहे. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अनुवेद रेसिपीला सबस्क्राईब करा.